आज आहे घटस्थापना आणि सकाळची सुरुवात झालेली आहे अनन्याच्या रांगोळीपासून. अनन्या छान अशी रांगोळी काढते. अनन्या रांगोळी काढते म्हटल्यानंतर काव्य ही काढणारच, तिलाही काढायलाच लागणार. काव्य ही रांगोळी काढते. अनन्या बाहेर रांगोळी काढते आणि काव्य मॅडम घरामध्ये रांगोळी काढते. बघू दे. कलर बघू तुझे वाटी कलरचा. छान कलर दे. नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे येलो कलर. अनन्या काव्याने छान अशी रांगोळी काढलेली आहे दारात. अनन्या काढते, काव्य पण रांगोळी क्रिएटिव्हिटी, काव्य पण रांगोळी काढते. छान देवाची पूजा वगैरे झालेली आहे. मी आता हार बनवते. हार पण घालूया. देवासाठी हार बनवते, फुलं आणलेली हार बनवते. छान घराची साफसफाई वगैरे झाले, सकाळची पूजा आवरले. त्यांनी काल छान अशी फुलं आणलेली, मिक्स फुलं आहेत. ही मोठी पण आहे आणि ही पण आहे. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण छान हार बनवूया. 2-3 हार बनवूया. डबल दोरा घेतलाय, डबल याचा. पहिले आपण बघा तुम्ही कसं छान हार बनवते. हार म्हणजे रेग्युलरचेच आपले. पहिलं मोठं फूल, हाराची सुई नाहीये, ही मोठी सुईच घेतली मी. दोन कलरचं कॉम्बिनेशन आहे फुलांचं. आता हार बनवेन. एक 4-5 हार बनवेन. दाराला 1-2-3 फोटोंना एक. घटस्थापना आहे. छान हार बनवून झाल्यानंतर आपण छान अगदी मनापासून पूजा करूया. घर वगैरे पूर्ण साफसफाई केलेली आहे. तुम्ही घटस्थापनेची कशी तयारी केली, काय मजा केली, किंवा बऱ्याच जणांचे उपवासही असतील, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी आपले साधे सिंपल हार जे बनवते आहे ते कसे झालेत मला नक्की कळवा कमेंटद्वारे. हार झाल्यावर छान अशी पूजा करेन. उपासना करतील अनन्या आणि काव्या. खरं तर नवरात्रीचं बरंच कामांचं लोड आहे, मशीनच्या कामांचं. पूजा करेन, आधी स्वयंपाक करून घेईन, कारण ऑब्विसली उपवास आहे. थोडं स्वयंपाक पटकन आवरेन आणि मग जेवण वगैरे झाल्यावर मशीनवर बसेन. संध्याकाळची छान अशी देवपूजा झालेली आहे. छान हार बनवले. अनन्या मॅडमने पाया पडले. आता मी आज तर आहे उपवास आणि आता पटकन जाते. लवकर आज स्वयंपाक आवरूया, कारण मग 8:30ची लाईव्ह घ्यायचे आणि मग बघूया खाली गरबा वगैरे खेळतात की कसं काय. चला आता मी पटकन स्वयंपाक करते. आज व्यवस्थित छान आणि असं पूर्ण स्वयंपाक. तांदळाची खीर करणार आहे. चला स्वयंपाक करून घेते, कारण नेक्स्ट लाईव्ह 8:30 वाजता घ्यायचे आणि मशीनचे पण बरेच काम आहे. डाळ भाताचा कुकर लागला आहे. इथे वाटाण्याची भाजी घालते.
डायरेक्ट छोट्या कुकरमध्ये वाटाण्याची भाजी घालते. उपवास आहे, थोडी रश्श्याची भाजी. वाटाणे भिजत घातलेले, छान वाटाणे भिजलेले आहेत. वाटाण्याची भाजी करते, छान रश्श्याची भाजी करते. आज स्वयंपाक करणार आहे, म्हणजे जेवणामध्ये बनवणार आहे डाळ भात, मस्त रश्श्याची वाटाण्याची भाजी, तांदळाची भाकरी आणि तांदळाची खीर. स्वयंपाक करेन पटकन आणि पहिले लाईव्ह घेईन, कारण लाईव्हचा टाईम होत आलाय. जो 8 वाजत आले, अर्ध्या तासात पटकन आवरते. जेवण झाल्यानंतर खरं तर जेवण होईपर्यंत शूट करायला काहीच जमलं नाही आहे. जेवण वगैरे झालं आहे, किचन खोटा आवरला आहे आणि नंतर बसले मशीनवर. कामांचा बराच लोड आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर रोज रात्री थोडा वेळ तरी मशीनवर बसते, म्हणजे थोडीफार कामं होऊन जातात रात्रीची सर्व कामं आवरल्यानंतर. अनन्या काव्या तर झोपलेल्या आहेत आणि जवळजवळ आता 11:15 वाजलेले. एक तासभर तरी मशीनवर बसेन. दिवसभर जेवढी मशीनवर कामं होत नाहीत तेवढी कामं रात्री जवळजवळ 1-2 तासात भरपूर कामं होऊन जातात. आणि नवीन कामांव्यतिरिक्त फिटिंगची वगैरे बरीचशी कामं असतात. मग रात्रीचं थोडा वेळ निवांत तास 1.5 तास जरी मशीनवर बसलं तरी भरपूर लोड कमी होतो दुसऱ्या दिवशीसाठी. कारण आपण 3 वेळा लाईव्ह घेतो, 3 तास लाईव्हमध्ये जातात दिवसाचे. त्यामुळे असा टाईम मॅनेज करावा लागतो. जेवण वगैरे आवरलं आहे, किचन वगैरे आवरून काव्य अनन्या हे तिघं तर झोपलेले आहेत. मी थोडं माझं काम करेन आणि कृष्णाच्या फोटोला, श्रीकृष्णाच्या राधाकृष्णाच्या फोटोला जो हार घातला आहे तो खूप सुंदर वाटतो आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.